प्रीमियर लीग एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. आलेल्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत आहे. सेमीफायनलला सुरुवात होत असताना आपण पाहत आहेत जो संघ जिंकेल तो विजय स्मृती या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. अगदी हा रबर बॉल क्रिकेटचा पावसाळी धमाका स्टार बॉयच्या माध्यमातून आपण गेली 9 वर्ष पाहिलं आणि यंदाचं 10वं वर्ष पाहायला मिळतं. आणि या 10व्या वर्षात मृदुलजी मेहर पुन्हा एकदा अफाट गर्दी आणि अर्नाळा म्हटलं तर क्रिकेट गर्दी ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आणि म्हणूनच गर्दी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून काउंटडाऊन सुरू होईल आणि लगेच मॅचला सुरुवात होताना एका साईडला कळमचा ब्रँड प्रतीक करत बघा. त्या अगोदर कळम संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे विनंती असेल. ब्रह्मेश्वर कळम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात होईल. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे प्रेक्षकांनो. दोन्ही संघांसाठी देऊया हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सामन्याला होते सुरुवात. मृदुलजी मेहर आमच्या समोर जोडले गेलेत. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहत आहेत ही स्पर्धा कव्हर होते स्टार बॉयच्या माध्यमातून. पहिलाच बॉल उमंगचा काय वेगवान बॉल होता. रफ्तारकर राजा पहिलाच बॉल प्रत्येक गरजच्या हातामध्ये निघून जाईल. मृदुलजी मेहर पहिल्याच बॉलवर संकेत दिलेत फलंदाजाला. येस नक्कीच चांगला प्रॉपर लाईन लेन टप्पा आणि खऱ्या अर्थानं लेदर क्रिकेटचा देखील तितकाच मोठा एक्सपिरियन्स आहे उमंगकडे. आणि त्याच्या समोर आपण पाहायला गेलं तर जयेश आहे. एकाला रोकायचंय समोरच्याला टोकायचं आणि अंतिम फेरीमध्ये आता कोणता संघ जाणार त्यावर आता क्वेश्चन मार्क आहे. समोर विजय स्मृती अर्नाळा किल्ला नगरीतील तो संघ आहे परंतु त्यांच्या विपक्षात कोण असणार. पुन्हा एकदा प्रॉपर लाईन लेन टप्पा भन्नाट वेग आहे. लगातारचा दुसरा चेंडू यावेळेला निर्धाव येतोय. जबरदस्त. मृदुलजी मेहर ज्या पद्धतीने टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो वाळूच्या या खऱ्या अर्थानं समुद्र किनारी ज्या वेळेला तुम्ही खेळतात वाळूमध्ये त्यावेळेला एक वेगळीच तुमच्याकडे कला असायला हवी आणि तेच पाहायला मिळतं. कारण ब्रह्मेश्वर कळम अगदी समुद्र किनारी लाभलेला मात्र हे गाव पाहायला मिळतं आणि त्यामुळे एक्सपिरियन्स आहे. चांगला बॉल लगातार डॉट बॉल आणि डॉट बॉल. काय भन्नाट वेग आणि वेगे बरोबर अचूक टप्पा पाहायला मिळतो. आणि मृदुलजी मेहर उमंगचं कौतुक करावं लागेल. नाही कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थानं. ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळते. लगातारचा तिसरा चेंडू आतापर्यंत निर्धाव येत असताना आपण पाहतोय थोडंसं प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. जयेश आहे, जयेशमध्ये अनुभव आहे आणि तो एक्सपिरियन्स यावेळेला खऱ्या अर्थानं एका मोठ्या फटक्यानं दाखवावा लागणार आहे. चांगला बॉल होता. ऑन साइडला खेळून काढलाय राकेश राऊत सरांच्या माध्यमातून. जातोय आणि 6 धावेनं वैयक्तिक सांघिक धावफलक खोलताय धावेंचा श्रीगणेश केला जातोय. पहिल्या 4 मध्ये 6 धावा धावफलकावर आहेत. चांगला फटका खेळला होता. मिडल ऑफ द बॅटने बरोबर बॉल कनेक्ट झाला होता. क्लास दाखवला यावेळेला जयेशने. राईचा ब्रँड आहे. यावेळेला ऑन साइडला शॉन पूल केलाय. काय फटका खेळलाय. अगदी विजेच्या वेगाने बॉल निघून चाललाय. धावा आता डबल डिजिट मध्ये धावफलक धावतोय. जयेश जर जो प्रेशर केला होता खऱ्या अर्थानं तो 5च्या 2 चेंडू मध्ये आता आक्रमण चालू आहे. 5च्या 2 चेंडू मध्ये 10 धावा धावफलकावर येतात. 1 to 0 शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है आणि त्यामधला
हा सितारा पाहायला मिळतोय मिस्टर जयेश. व्हॉट अ बॅटिंग. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डर येतील. यश तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. जयच्या बॅटमधून 1 रन येत असताना उमंगने 3 बॉल डॉट लगातार केले होते, परंतु त्यानंतरचा मृदुलजी मेहर जर आपण पाहिला तर जो कमबॅक केलाय जयेशने अप्रतिम बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 11 वर जाऊन पोहोचली गेले. पहिलं षटक कंप्लीट झालंय. चांगलीच सरासरी आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू वर द विकेटचा मारा होता. प्रॉपर लाईन लेन टप्पा खोलवर टिचून मारा केला होता. बॅटच्या रडारमध्ये तितकासा नाहीये. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना प्रमोद सर सचिनचा पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर सिंगल येत असताना जयशला मात्र स्ट्राईक दिले, कारण जयचा हंगाम यंदाचा टेनिस बॉल क्रिकेटचा अप्रतिम राहिलाय. ब्युटिफुल बॅटिंग करत असताना सातत्याने पाहायला मिळतो आणि या खेळाडूकडे तो मात्र जरूर आपण पाहतात आत्मविश्वास आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन वेगाने, फार वेगाने धावताय सचिन. यश पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. एकेरीवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एक संघ मीरा भाईंदर बनून बिलॉंग करणारा राई हा संघ पाहायला मिळतोय, तर एका साईडला नालासोपारा विभागातून मात्र आपण पाहिलं तर कळम संघ पाहायला मिळतोय. अनेक संघांना ज्यांनी मात दिले आणि त्यामुळेच इथपर्यंत या सेमीफायनल पर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्या खडतर प्रवास राहिला खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर. एक रंगलेला सामना आहे. रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंब युद्ध सर्व काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या 2 मध्ये 2. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पूल केलाय सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पाठवलंय सीमारेखा पार. वेळेला फुलचा फटका अगदी डिलाइटफुल पाहायला मिळाला. जयेश सुरुवातीला खूप वेळ मात्र थोडासा अडचणीत होता, संघर्ष करत होता, परंतु त्याने संघर्षाला सांगितलं हो मी त्या रस्त्यामधून जाणार आहे, कोणतंही कारण न सांगताना. कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारण सांगत बसत नाहीत. त्यामधला हा फलंदाज जयेशला पाहतायत. मॅग्निफिसंट बॅटिंग. सचिनचा बॉल अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना विशाल नाईक सर यावेळेला वळतायत आणि नो बॉलचा इशारा करत असताना आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 20 या धावसंख्येवर. प्रथम बॅटिंग करत असताना सुरुवातीला 3 बॉल जर आपण पाहिलं तर सोडून दिल्यानंतर ज्या पद्धतीने जयेशने आता चांगली आक्रमकता त्याच्या बॅटिंग मधून दाखवले आणि तेवढा संयम सुद्धा असावा लागतो. नो प्लस फ्रीटचा इशारा येतोय. आता या फ्रीटच्या बॉलवर तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. पुढील बॉल यावेळेला ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु फिल्डर चाणाक्ष आहेत त्या ठिकाणी. कधी कधी मृदुलजी मेहर असं होतं की ज्या वेळेला फ्रीटचा बॉल येतो कॅच कॅरी करतात आणि काही जण बॉल उडवतात तेव्हा 2-2, 3-3 धावा सुद्धा पळून काढलेल्या आहेत, परंतु इथे फिल्डरचं मी यावेळेला कौतुक करेन की त्याने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. येस नक्कीच. आणि बॅकअप देखील होता त्या प्रकारचा. त्या कारणास्तव सिंगल धाव यावेळेला धावफलकामध्ये ऍड होत असताना धावफलकावर आतापर्यंत 21 धावा धावफलकावर येत आहेत. 2 सलामीवर बॅटर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला उंच आहे, हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी, परंतु येतोय चेंडू यावेळेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा.
येस, थँक्यू. प्रेक्षक राजा वर्ग आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. नवापूर नगरी असेल, कळंब असेल, अर्नाळा असेल, आम्हाला रबर बॉल क्रिकेट आवडतंय. क्रिकेट आम्हाला आवडतंय, मग ती उन्हाळ्यात असो, पावसाळ्यात असो, हिवाळ्यात असो, ह्या खेळाचे खऱ्या अर्थानं आम्ही दिवाने आहोत. म्हटलं जातं ना, कोणाला दारूची नशा, कोणाला प्रेमाची नशा, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला फक्त आणि फक्त बॅट आणि बॉलची नशा. कोणाला पदाचा गर्व, कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, परंतु आम्हाला मात्र घरातील त्या ट्रॉफींचा गर्व. आणि ही ट्रॉफी कोणाच्या नावी जाणार, त्यासाठी चालणारी ही लढत मैदानाच्या आत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा, यावेळेला भन्नाट वेग आहे. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू येत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ धावफलकावर 25 आहेत. तुर्तास संगीत कक्षाच्या दिशेनं पुन्हा ऐकूयात एकदा डीजेला. सहर्ष स्वागत आहे. स्टार बॉयज आयोजित आपण पाहत आहेत अप्रतिम स्पर्धेचा रबर बॉल क्रिकेटचा हा घमासान सध्या आमच्या कोळी बांधवांच्या साक्षीने आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर समुद्राच्या साक्षीने, लाटांच्या गजराने आणि आमच्या क्रिकेट प्रेमींच्या प्रेक्षकांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला, फायनल मॅच सुद्धा आपल्याला व्यवस्थित खेळवायची आहे, त्यामुळे थोडासा वेळ व्यतीत मात्र करू नका प्लीज. वेळेचं भान ठेवायचंय. एका साईडला प्रतीक गरत, भरपूर वर्षांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ धावफलकावर आतापर्यंत 25. चिन्मय घरात गोलंदाजी मार्कवर येत असताना तिसरा मार्ग असतंय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 25 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु दुसरीकडून इन्फॉर्म असणारे खेळाडू खऱ्या अर्थानं आशिष घरात असेल, त्यानंतर प्रतीक घरात, एक प्रत्येकाच्या आशा अपेक्षा सातत्यानं आपण पाहिलंय. आणि तो संघ त्यांच्या विपक्षामध्ये जेम्स बॉन्ड राई, ह्या 2 संघातील ही फाईट आहे. पहिला चेंडू यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. साहिल अगदी सहज आणि सोप्यारित्या फील्ड केला जातोय. चांगल्यारित्या फेकी आहे. तुर्तास सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना जबरदस्त बॅटिंग करत असताना जयेशला आपण पाहतायत. सुरुवातीला वेळ घेतला, आता नॅचरल खेळ दाखवत असताना जेम्स बॉन्ड राईट टीमचा भरोशाचा पॅकेज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु जस्ट सारखा फलंदाज सध्या त्याचा बोलबाला राहत नाहीये. परंतु इथे शांत, संयम, आक्रमकता, आत्मविश्वास या सर्व काही गोष्टींच्या जोरावर चांगली रणनीती आखावी लागणार आहे. एक टार्गेट सेट केलं जाईल चांगल्या पद्धतीने. याकडे सर्वांचं लक्ष राईकरांचं राहिलंय. पुन्हा एकदा चिन्मय. हा बॉल चिन्मयचा मिसटायमिंग स्ट्रोक जरूर होता, मात्र फार वेगाने फिल्डर पुढे सरसावेल स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी सिंगल मेल आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. प्रतीक गरजसारखा एक चांगला अनुभवी फलंदाज पाहायला मिळतो, जो ताई पॅकर्स आपण पाहिलं तर पालघर या टीममध्ये खेळत असताना अमरदादा परुळेकर यांच्या संघामध्ये सुमित ढेकले, त्या संघाचा अनिकेत राऊत मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं अप्रतिम बॉन्डिंग राहिलंय. त्यामध्ये आपण पाहिलं पंकज पाटील सारखा खेळाडू आपण सातत्याने पाहिलेला आहे, म्हणजे चांगले खेळाडू. प्रशांत गरज सारखा खेळाडू आपण सातत्याने पाहिलेला आहे. त्यामुळे या खेळाडूंचं बॉन्डिंग चांगलं राहिलंय आणि एक गाविक फॉर्मॅटसाठी त्याचा फायदा होताना पाहायला मिळतो. ऑन साइडला वा, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, व्हाट अ शॉट, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क, षटकार. अब्दुलजी मेहर या फटक्यामध्ये जान होती. हा फटका म्हणजे प्रेक्षणीय फटका होता आणि प्रेक्षकांनी सुद्धा सांगितलं असेल, वाह वाह जयेश वाह, काय फटका खेळला होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहता येईल हा फटका खेळला गेला होता. पुन्हा एकदा ऑन साइडला, या वेळेला जयेशच्या बॅट मधून ISPL मधला 9वा पाहायला मिळाला. वाह, क्लास. येस, धन्यवाद. काय फटकेबाजी आहे.
अगदी बॅटला सूर गवसलाय. बॅक टू बॅक अजून एक षटकार आलं. आता प्रेशर आहे, आता तणाव, आता दबाव, आता सर्व काही झळकतंय. चिन्मय आता प्रेशर मध्ये आपण पाहतोय. दुसरीकडून काय खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जयेशचे आपण पाहतोय. वैयक्तिक अगदी संकटमोचक खेळ ही आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आताच रबर बॉल मान्सून ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाली वरुण एस पाटील फाउंडेशन. त्यामध्ये लगातार 3 षटकार एखादा फलंदाज मारतोय तर नायनर त्याला दिला होता. आज सुद्धा कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये या अर्नाळाकरांच्या माध्यमातून नियम तयार होईल की काय यात मात्र शंका नाहीये. एकाच फलंदाजाने लगातार 3 जर मारले तर नायनर होतं. परंतु इथे जर आपण पाहिला चांगला बॉल. चिन्मय सुद्धा एक चांगला गोलंदाज म्हणून सातत्याने पाहायला मिळतो. बेस्ट बॉलरचे किताब नोदलची मेहर बऱ्याच वेळेला या गोलंदाजाने बॉल क्रिकेटच्या इतिहासात. नक्कीच अनेक मोठमोठ्या स्पर्धा, लेदर क्रिकेट असेल, यंदाची झालेली VVPL लेदर क्रिकेट आणि तेथे देखील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहिलं होता. चांगला कमबॅक करून दिला. यावेळेला गती परिवर्तन, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, टिचून मारा केला. निर्धाव चेंडू आपण पाहतो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत वैयक्तिक 5 चेंडू हाताळल्यात. समोर पुन्हा एकदा जयेश आहे. यावेळेला पुन्हा एकदा तो प्रयत्न होता, परंतु पंचांचा एक हात हवेत प्लस 5 टोटल पंजा हा धावफलकामध्ये अतिरिक्त धावेने ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं सर डोकेदुखी ठरू शकतात. ती येणारी काळ आणि वेळ नक्कीच दर्शवून देईल. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हे सातत्यानं आपण पाहिलंय. या वेळेला आपण पाहिलं नो प्लस फ्री हिटचा इशारा. याला म्हणतात न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं आणि तो नशिबाचा चौकार आला. नो प्लस 4 फ्री हिटचा बॉल. या वेळेला जयचा फटका. मिनी हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. ऑन साईडला प्रतीक गरज. चांगली स्टँडिंग या वेळेला आपण पाहताय. स्टँडर्ड पाहायला मिळाला. फिल्डिंगचा दर्जा अप्रतिम आणि 3 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 45. काय बॅटिंग करताना पाहायला मिळालं आतापर्यंत. 15च्या ऍव्हरेजने चांगली सरासरी सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. प्रथम बॅटिंग करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहितीचा सामना पाहायला मिळतोय. जेम्स बॉन्ड राई सध्या बॅटिंग करते. 45 वर जाऊन पोहोचले गेले. कळम टीम डोकेदुखी ठरताना हे 2 फलंदाज गोलंदाजांसाठी ठरले गेलेत. अतिशय चांगला खेळ. 2 सलामीवर बॅटर. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 45 धावा धावफलकावर. येणाऱ्या 6 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा धावफलकावर बनवल्या जातात, किती धावेंचा टार्गेट समोरच्या संघासमोर ठेवला जातोय. बघा येल्लो आर्मी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. येल्लो आर्मी अर्थातच काय विजय स्मृती अर्नाळा किल्ला. आणि अर्नाळा किल्ला म्हटलं तर एक वेगळा जोश जल्लोष सातत्यानं आपण तो पाहिलाय. आणि तो ग्रँड फिनालमध्ये कोणता संघ त्यांच्या विपक्षामध्ये येणार ह्यावर प्रत्येकाची ती नजर आहे. प्रत्येक जण आता त्या खेळाला पाहतोय, बारकाईनं पाहतोय, स्टडी करतोय. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 45 धावा ह्या धावफलकावर आहेत. एक चांगली टोटल कडे वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना जयेश इज ऑन अ फायर. सेट झालाय. काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. आर्यनचा बॉल स्लॉक स्वीप. व्हॉट अ शॉट. क्लासी शॉट पाहायला मिळतोय. धावा धावफलकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. आखुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक अजून येतो. यावेळेला षटकार. यस थँक्यू. ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. अरे पसीनों के शाये से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. वैयक्तिक आतापर्यंत 45 धावींची खेळी. काय मैदानामध्ये अक्षरशः तुटून पडलाय. डेफिनेटली ज्या पद्धतीने धावांचा पाऊस पाहायला मिळतो. जरी पाऊस नसला तरी धावांचा पाऊस मात्र यावेळेला अक्षरशः जयच्या बॅटमधून येत असताना 45 रन
आणि 5 धावा दूर आहे अर्धशतकापासून. काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. जर जयची बॅटिंग आवडली असेल ना प्रेक्षकांनो तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. अर्धशतकापासून 5 धावा दूर आहे. काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आर्यनचा हा बॉल यावेळेला फसलेत, मात्र बॉल क्लिअर होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह. आणि चांगला झेल टिपलाय जजमेंटने 45 धावांवर. या वेळेला जयेश एक चांगली बॅटिंग करत असताना एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांनो जयेशच्या बॅटिंग साठी येऊ द्या. वेल प्लेड, सुपर बॅटिंग. काय आक्रमकता दाखवली, संयम दाखवला. पहिले 3 डॉट आल्यानंतर आपण पाहिलं तर असं वाटलं की जयेश लवकरात लवकर बाद होईल, परंतु संयम असावा आपल्या करिअर मध्ये. म्हणतात ना पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. मग क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो, तो तुम्हाला संयम बाळगायला हवा. संघाची धावसंख्या मृदुलजी मेहर जबरदस्त यावेळेला फॉर्मामध्ये पाहायला मिळते, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. जर क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी असतील तर अशक्य असं काही नाहीये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये व्यवस्थित कोऑर्डिनेशन झालं नाही. लेग बायचा इशारा विशाल नाईक सरांकडून येत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करत असताना जेम्स बॉन्ड राईट टीम जाऊन पोहोचते 58 धावा. काय माइंड मध्ये चाललं असेल यावेळेला मृदुलजी मेहर की बॅटर यावेळेला विचार करत असेल 2 षटकार आणि गोलंदाज विचार करत असेल की 2 डॉट बॉल. एखादा मोठा फटका यावेळेला आपण पाहतोय. 65 ते 70 धावा धापकावर लगावल्या जातील का, परंतु दुसरीकडून तितकंच मोठं आक्रमण आहे. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला बॅटच्या रडारमध्ये तितकासा आला नाहीये. सिंगल धाव. बघा खेळाडू खऱ्या अर्थानं हताश आहे, निराश आहे. लोअर फुलटाचा चेंडू होता, एक संधी होती, परंतु बॅटच्या रडारमध्ये तितकासा नव्हता. त्या बळावर सिंगल धाव. अगदी मैदानाला गुदगुल्या करत आलेला हा चेंडू आणि ती सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड होत आहे. नक्की जेम्स बॉन्ड राईट टीम लगेच हा बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर लगेच फिल्डिंगसाठी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. याची दखल घ्या कारण वेळ फार कमी आहे, अजून फायनल मॅच खेळवायची आहे. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. प्रत्येक गरज बॉलला कलेक्ट करताय स्टम्प्सला. यावेळेला स्पर्श करत असताना विकेट मिळेल. राकेश राऊत सरांचा इशारा येतोय आउट. फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. सध्या प्रमोद लिली यांना आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. ॲलन यांना आपण पाहतायत. जबरदस्त अप्रतिम कामगिरी सातत्याने. आणि चार्ल्स गावदर वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम आपण चांगलं क्रिकेट सातत्याने आपण अनुभवलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा जरा, कारण घड्याचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. आणि त्याच पद्धतीने मात्र सातत्याने भरती आणि ओटी या 2 गोष्टी लक्षात घेता आपण पाहतायत की अर्नाळा डेफिनेटली क्रिकेट चांगलं खेळतात. जरी त्यांच्याकडे मैदान नसलं तरी आज स्टार कास्ट त्यांच्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मृदुलजी मेहर कारण त्यांनी कारण कोणाला सांगितली नाही की आमच्याकडे मैदान नाही तर आमचे प्लेयर कसे बनतील, परंतु आजच्या या घडीला आपण पाहिलं तर अर्नाळाकरांचा बोलबाला हा पूर्ण भारतभर आपल्याला पाहायला मिळतो. कारण हा समुद्र फक्त अर्नाळ्याचा समुद्र नाहीये, तर डेफिनेटली अर्नाळाकरांची मेहनत, जरी त्यांचा मासेमारीचा जरी व्यवसाय असला परंतु मासेमारी हा त्यांचा अभिमान आहे आणि कष्ट ही त्यांची मेहनत सातत्याने पाहायला मिळते. आणि अर्नाळा गाव म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं.
माणुसकीचं माहेर घर आहे खऱ्या अर्थानं आमचं अर्णाला, आणि एक वेगळा अभिमान आहे. अर्णाला नगरीतील अनेक खेळाडू, मुंबई रणजीपट्टू सध्याच्या घडीला आपण पाहतोय. विनायक भोईर सारखा खेळाडू असेल, त्यानंतर नेस्टर धंबा आपण पाहतोय. विश्वचषक 2016 त्यावेळेला त्यानं प्रतिनिधित्व केलं होतं. ॲलन सारखा खेळाडू आपण पाहतोय. सर चार्ल्स गावद्यासारखा खेळाडू आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचा राजा, द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरत सारखा खेळाडू असेल. अर्णालाच एक वेगळा अभिमान आहे. आणि अर्णाला म्हटलं ना तर ना आमच्यात हिंदू ना ख्रिस्ती, आम्ही राहतोय सारे बंधुभावात, ही सर एक वेगळी अर्णालाची ओळख राहिले. म्हणजे आमची दिवाळी असो, होळी असो वा ख्रिसमस असो, आम्ही करतोय मिळून चाले सेलिब्रेट. अर्णालाचं एक वेगळं वैशिष्ट्य सातत्यानं आपण पाहिलंय. मॅचच्या दिशेनं देखील वळणार आहोत. तुर्तास स्टार बॉयज क्रिकेटला आयोजित पर्व 10वं आणि 10व्या पर्वामध्ये येत असताना ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय, थोड्याच वेळात मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबई रणजीपट्टू विनायक भोईर आणि त्यांच्या सोबतीनं द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरात टेनिस क्रिकेटचा राजा. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. सर राकेश तांबोरे सर आपण देखील यायचंय. आपल्याला सर्वांत विनंती असेल आपण आदरपूर्वक. चला 2 बॅटर जरा घाई करा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम प्लीज. जरा प्रतीक थोडस कॉपरेट करा. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. पाणी पूर्णपणे मात्र मध्ये येणार नाही, त्याच्या अगोदरच आपल्याला हा शेड्यूल पूर्ण करायचा आहे. आदरणीय सन्माननीय दिलीप नाखू, जय मल्हार स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा साहेब, आपल्याला देखील विनंती असेल आपण सर्वांनी आदरपूर्वक मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. स्टार बॉयज प्रीमियर लीग 2026 पर्व 10व हा रबर बॉल क्रिकेटचा हा सोहळा, आणि हा सोहळा खऱ्या अर्थाने एक वेगळा आहे. एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा, एक प्रेमात पाडणारी अशी स्पर्धा. अर्थातच स्टार बॉयज क्रिकेट क्लबचं हे आयोजन, नियोजन, हे भव्य दिव्य आणि सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय. एकीकडे जेम्स बॉन्ड राई आणि त्यांच्या विपक्षात कळमचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 24 मध्ये 60 धावा धापकावर बनवायच्या आहेत. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळात कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं हा देखील अशक्य नसतोय. सर आतापर्यंत नाण्याची आपण एक बाजू पाहिले, दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. तुर्तास मान्यवर या ठिकाणी आपल्या मुख्य मंचाला भेट देत असताना, ह्या स्पर्धेला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आपलं पुन्हा एकदा हृदय शांतकरणापासून संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं, स्टार बॉयज संपूर्णतः खेळाडू असतील, स्टार बॉयज प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा हृदय शांतकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला मॅचला सुरुवात होत असताना 60 रनचं लक्ष घेऊन उतरले 2 फलंदाज. ते स्वप्न डोळ्यामध्ये पाहिलंय, परंतु आता स्वप्न पूर्ण करण्याची हीच ती वेळ आहे. कारण आज इतिहास रचला जाईल का स्टार बॉयजच्या माध्यमातून. या स्पर्धेचं अप्रतिम नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा आपण पाहत आहेत. विनायक भोईर रणजीपट्टू आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच गावातील अनमोल हिरा, अनमोल रत्न पाहायला मिळतो. आणि प्रशांत गरज यांनी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जबरदस्त कामगिरी केली. येणारे 24 मध्ये 60चं लक्ष धापकावर आहे. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता है. इसके लिए संघर्ष तो करना ही पडेगा. आणि तो संघर्ष करत असताना आता येणारे 24 मध्ये 60 धावेंचा पाठलाग केला जातोय की दुसरीकडून ह्या धावेंना वाचवला जात आहे. ती येणारी काळ आणि वेळ ही नक्कीच आता दर्शवून देणार आहे. चला सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल जयेश. यावेळेला ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता.
बॉल स्लिप पॉइंट मध्ये निघून जाईल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. जयेशने जशी बॅटिंग केली होती तशी गोलंदाजीमध्ये सुद्धा तो गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मी तयार आहे हे दर्शवत असताना या संपूर्ण कळमकरांना आज संपूर्ण आमचे कोळी बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या साक्षीने या स्पर्धेला 4 चांद लागले गेलेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, डाईव्ह मारण्याचा प्रयत्न केलाच नाही. बॉलने फार वेग घेतला, बॉल पाठीमागे निघून जाईल आणि पाहता पाहता नशिबाचा चौकार मिळालाय. नशिबाने साथ जरूर दिले मृदुलजी. प्रतीक गरज सारख्या एक तगड्या फलंदाजाला, कारण हा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर 60 धावा शक्य होण्याची दाट शक्यता आहे. यस, नक्कीच. आणि नशिबाची साथ म्हणावी लागेल. नशिबाची साथ, नशिबाच्या साथीनं खऱ्या अर्थानं तो चौकार 4 धावा धापाक्यावर येतात. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 4 धावा धापाक्यावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावेंचा हा श्री गणेश होतोय. 60चा पाठलाग आहे. 2 सलामीवर बॅटर मैदानाच्या आत आहेत. एकीकडे तनिष मेहर अपकमिंग यंगस्टर खेळाडू आहे आणि त्याच्या सोबतीनं दांडगा अनुभव असणारा प्रतीक घरत उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे. हा स्ट्राईक एंडला यावेळेला उभा आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. अजून एक निर्धाव येतोय. निर्धाव चेंडू खऱ्या अर्थाने हे प्रेशर बनवणारे असणार आहे. 24 मध्ये 60चा पाठलाग आहे. पहिल्या 3 मध्ये 4 धावा ह्या धापकावर येत आहेत. डेफिनेटली प्रतीक गरज सारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा नाहीये, परंतु प्रतीक कधी कधी वेळ घेतो. जसं जयेशने फलंदाजी करताना 3 बॉल लगातार डॉट खेळले होते, परंतु त्यानंतर 45 धावा, काय रन मशीन पाहायला मिळाली. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन आपण पाहू शकलात. या बॉलला लेफ्ट केलं गेलं. चांगला निर्णय घेतला. राकेश राऊत सर वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. काय रबर बॉल क्रिकेटचा हंगाम सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. अर्नाळाकर फक्त 4 महिने मात्र विश्रांती मिळाल्यानंतर त्यामध्ये 2 महिने रबर बॉल क्रिकेटचा हंगाम. काही पदयात्री असतात, साई भक्त पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे विटू माऊलीचे भक्त आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वारकरी संप्रदाय सुद्धा पाहायला मिळतो. वा, गगनाला गवसणी घालणारा उल्लेख केलाय. 46 के छाती आहे आणि खऱ्या अर्थानं त्या अभिमानानं आता तो षटकार अगदी चेंडूला गोटी केलं होतं आणि पाठवलं दूर 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 दूर. षटकार धावा धापकावर डबल डिजिट मध्ये 11 धावा ह्या धापकावर येत आहेत. चांगली फटकेबाजी. आता मात्र या वेळेला सूर गवसलाय प्रतीक घरत या तगड्या फलंदाजाला. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा. चांगला बॉल व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट +1 मिळतील 2 रन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. थोडीशी सायकोलॉजी चेंज झाली. मृदुलजी मेहर ज्या पद्धतीने प्रतीक घरत आता तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला त्याने मात्र थोडंसं स्ट्रगल केलं, परंतु संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. संघर्षाला कधीही कारण सांगायची नसतात आणि ते प्रत्येक खेळाडूने सध्या तरी दाखवून दिलंय. आणि खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तो मात्र नक्कीच पुढे जात असतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. दुसरीकडून आता अपकमिंग यंगस्टर तनिष आहे. तनिष समोर आहे. आतापर्यंत धापकावर आपण पाहायला गेलं तर 13 धावा धापकावर. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. समोर पुन्हा एकदा जयेश आहे. वेल एक्सपिरियन्स, कष्ट पैलू असा खेळाडू आणि जयेशला यावेळेला त्या धावेंना रोखायचंय. चला थोडस स्पीडअप करा, वेळ जास्तीत जास्त घेऊ नका. जयेश अँड कंपनी. पुन्हा एकदा बॉलर तयार. जयेश आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. बॉल क्रमांक 5. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 रन. या वेळेला तनीचा फटका फसलाय, परंतु फिल्डर नाहीयेत. बॉल निघून जाईल. 1 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे तनीच्या बॅट मधून अप्रतिम खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. पहिलं षटक खानामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं आणि त्यामध्ये तो पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न
तनिषचा राहिलाय 1 बॉम्ब सीमारेखा पार. चौकारानं धावफकावर आतापर्यंत 17 धावा. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत चांगली सुरुवात कळंब संघाची राहिली. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला पाठवलाय दूर पुन्हा एकदा 1 बॉम्ब 2 बॉम्ब सीमारेखा पार. बॅक टू बॅक अजून एक चौकार. तनिष इज ऑन अ फायर. सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. त्याची बॅट 4 झाले. आता बॅट तळपले आणि गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना पाहायला मिळतोय. सध्या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 18 बॉल आणि 39 रन हे सामन्याचं समीकरण विजयासाठी ब्रह्मेश्वर कळंब या टीमला सध्या अप्रतिम आपण पाहतायत. परंतु जेवढी तुम्ही मात्र वेळ जास्त घेतील तेवढं मात्र शेवटच्या फायनल मॅच मध्ये षटकं सुद्धा तेवढी कमी केली जातील. त्यामुळे मात्र जास्तीत जास्त वेळ आपण दौडू नका. जेवढं टाइम कव्हर करता येईल तेवढं करा. हीच आयोजकांची इच्छा आहे. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. कारण आयोजन म्हणणं ही सोपी गोष्ट नाहीये. आयोजन म्हणणं ही वडापाव खाण्या इतकी सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक गोष्टीला मात्र मानाचा मुजरा आहे या आयोजकांना स्टार बॉयजच्या. नाही, खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा आपण आपल्या अगदी समोर देखील पाहू शकता. आयोजक अगदी पाण्यामध्ये गुडघाभर पाणी आहे आणि त्यामध्ये उभे आहेत. प्रत्येक गोष्टीची अगदी बारकाईनं काळजी घेतली जाते. चार्ल्स असेल, त्यानंतर प्रमोद लिले, अनेक खेळाडू, नेस्टर असेल, प्रत्येक गोष्टीत अगदी बारकाईनं पाहतात. आपल्या स्पर्धेत कोठे काय कमी तर नाही आहे ना. आणि अशी ही भव्य दिव्य, ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची अर्थातच स्टार बॉयज प्रीमियर लीग यंदाच्या वर्षात पर्व 10व्यामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निरंतरता आहे या स्पर्धेची. किती संकट आली, कितीही मात्र कठीण प्रसंग आले, परंतु स्टार बॉयजकर हटले नाहीयेत. प्रत्येक गोष्टीला ते सामोरे गेलेत. हीच त्यांची जिद्द, हीच त्यांची एकी स्टार बॉयजची पाहायला मिळते. आणि या स्टार बॉयजला मानाचा सलाम असेल. गोलंदाज अर्जुन आडे. पहिलाच बॉल ऑन साइडला हुक केले आणि 6 धावा बुक केलेत. व्हॉट अ शॉट. का सितारा है, सबका दुलारा है, आसमान में चमकता हुआ तारा है, नाम इसका प्रतिगरज है और इस टीम का ये सितारा है. आणि तो मैदानामध्ये आता बोलवाला करतोय. पुन्हा एकदा 6 धावेने धावफक. आता धावफकावर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 27 धावा ह्या धावफकावर येतात. 1.1 चेंडूंचा प्रमोद सर आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. 27 धावा धावफकावर. फ्लाइंग स्टार्ट म्हणावी लागेल. चांगली सुरुवात आहे. प्रत्येक घरात यासाठीच ओळखला जातो. ज्याप्रमाणे चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होते ना, त्याचप्रमाणे खेळाडूंची ओळख त्याच्या खेळ आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होते. त्यामधला प्रत्येक घरातला आपण पाहताय. सध्या कळमकरांचा मात्र अप्रतिम अभिमान आहे. आणि पहिल्याच बॉलवर षटकार अर्जुन आडे, एक वेगवान गोलंदाज PSPL मध्ये ज्याने जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु सध्या तरी तो सूर गवसत नाहीये, त्याला लय मिळत नाहीये. परंतु आता इथे मात्र तीच किमया साध्य करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. जर स्टार बॉयजचा चषक तुम्हाला उंचवायचा असेल तर इथे काहीतरी इतिहास रचण्याची हीच ती वेळ आहे. पुन्हा एकदा अर्जुन आडे आपल्या बॉलिंग मार्कवर येताना राईट मोर द विकेटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची इनसाइड एज घेत बॉल शॉट फाईन लेग आतमध्ये आहे. डॉट बॉल येत असताना कमबॅक केलंय. आणि टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे कमबॅक करणं सध्याच्या घडीला जाणतात. येस, जाणतात कमबॅक करावा लागेल. मित्रांनो, हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना, जो कठीण रोल नेहमीच एक बेस्ट ऍक्टरला देत असतोय. येथून बेस्ट ऍक्टर खऱ्या अर्थानं बनावं लागणार आहे. अर्जुन आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा धावफकावर. पुन्हा एकदा प्रतीक समोर आहे. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू पाठवलाय. पुन्हा एकदा पूल आहे. सक्सेस. गोळीप्रमाणे मात्र या वेळेला आपण पाहताय षटकार आला.
काय फटका खेळला होता. प्रतीक गरज पुन्हा एकदा मात्र या वेळेला पुनरागमन करत असताना पाहायला मिळतोय. आय एम ऑलवेज रेडी. मग कोणताही गोलंदाज असो त्या गोलंदाजावर मी प्रत्युत्तर देण्यासाठी इथेच आहे. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेले आणि विजयासाठी आता 27 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 15. चला थोडस स्पीडअप करा प्लीज. चला मित्रांनो, घाई करा. आयोजकांकडून पुन्हा पुन्हा आपल्याला आव्हानित करण्यात येत आहे. धापकावर आतापर्यंत चांगली सुरुवात आहे. प्रत्येक घरात मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना, ज्या वेळेला जंगलामध्ये वाघाची एंट्री होते ना त्यावेळेला इतर जे प्राणी असतात त्यांचं अस्तित्व धोक्यात येत आहे. आणि ज्या वेळेला प्रत्येक घरात स्ट्राईक एंडला उभा असतो ना त्यावेळेला अनेक गोलंदाजांचं हे अस्तित्व धोक्यात येत असताना आपण पाहतोय. आणि त्याचं उत्तम उदाहरण हे मैदानाच्या आत आहे. कडक कडक बॅटिंग पाहायला मिळते सध्या. प्रतीक गरज इज ऑन अ फायर. सुपर बॅटिंग करत असताना 15 बॉल मध्ये अजून सुद्धा 27 रनची आवश्यकता. या वेळेला चांगला बॉल नाहीये. पंच मात्र या वेळेला तिथे विशाल नाईक सर आहेत. अगदी एक्सपिरियन्स अंपायर पाहायला मिळत आहेत. दोन्हीही संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. 15 बॉल आणि 26 रन. स्टार बॉईजच्या माध्यमातून या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन आणि काय अप्रतिम या वेळेला खेळ सुरू आहे. ब्रह्मेश्वर कळम वर्सेस आपण पाहत आहेत जेम्स बॉन्ड राई. एका साईडला मीरा भाईंदरचा संघ खेळत असताना तर एका साईडला पालघर जिल्ह्यातून नालासोपारा विभागातून संघ कळम पाहायला मिळतो. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेचे मुख्य टायटल स्पॉन्सर अब्बू तालिबभाई पठाण, इंडियन स्टोन क्रशरचे सर्वा आणि त्याचा मुख्य मंचावर यावेळेला आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. और उनका क्या यहाँ पर स्वागत किया है इस सिक्सर के साथ. बढ़िया टाइमिंग. काय शानदार फटका या वेळेला खेळला गेला होता. विजयासाठी आता मात्र आपण पाहिलं तर 20 धावेची गरज आहे. 40 रन झालेत आतापर्यंत. बॉल फेकून झालेत ते 4. काय अप्रतिम या वेळेला खेळ. प्रतीक गरजच्या बॅट मधून जास्तीत जास्त धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला जयेशने 45 धावा मृदुलजी केल्या परंतु त्याच्या प्रत्युत्तरात मात्र या वेळेला पाणी फिरण्यासाठी प्रतीक गरज उतरलाय. आणि आज प्रतीक गरज ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलेला नाहीये. तो घरातूनच कळम मधूनच मात्र सेट होऊन आलाय आणि आज मला तुटून पडायचंय. आणि प्रतीकनं म्हटलं आज मला खेळायचं माझ्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अभिमानासाठी. आणि त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत प्रतीकचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज आहे प्रतीक. पुन्हा एकदा सज्ज आहे परंतु यावेळेला निर्धाव आहे. पंच तटस्थ आहेत. अर्थातच निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अर्जुन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तालिबभाई पठाण म्हटलं जातं ना की देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं आणि घेणाऱ्यांना घेता घेता तालिबभाई पठाण यांच्यासारखे हात सुद्धा घ्यावेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचं नुकताच मुख्य मंचावर हे आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त चांगलं व्यक्तिमत्व आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन आडे. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. खूप चांगला फटका आहे मात्र वाऱ्याच्या वेगाने बॉल निघून गेला होता. डीप बॅकवर्ड पॉइंटला पाण्यामध्ये बॉल थबकला. त्या ठिकाणी थांबला आणि पाहता पाहता प्रतीक गरजच्या बॅटमधून 2 रन्स येत असताना आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या ब्रह्मेश्वर कळम या टीमला. 18 धावांचं अजून सुद्धा लक्ष पाहायला मिळतं. परंतु इथून सुद्धा सामना बॅलन्स आहे. इथून जर मनाने मात्र या वेळेला जिद्दीने चांगले खेळले राईकर, कदाचित गोलंदाजाने चांगला कमबॅक केला तर कळम संघावर भारी सुद्धा पडू शकतो. परंतु जर मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही मनाने अगोदरच हरला असाल तर तुम्हाला कधीही जिंकता येणार नाही. क्रिकेटचा खेळ देखील सर असाच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिला कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा निघत नाही. आणि ह्याच क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी ना एका चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा निघताना आपण पाहिलंय. म्हणून क्रिकेटच्या खेळाला सातत्यानं म्हटलं जातं ना की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे हे कधी बदलतील हे मात्र सांगता येत नसतं. क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून सातत्यानं आपण तो पाहिलाय. येणारे 12 मध्ये 18 धावा धापकावर बनवायचे. 24 मध्ये 60 धाव्यांचा पाठलाग धावसं फलकावर ठेवला होता. परंतु 2 खेळाडू एकेकडून तनिष मेहर आहे. लेदर क्रिकेट अतिशय चांगला खेळतो. अंडर 19 मुंबई रणजी मध्ये खेळत असताना
तनिषला आपण पाहिलंय. तनिषने यावेळेला स्वतःला इतकंच म्हटलंय, अरे माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे मेरे भी बुलंद है. आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 चेंडूमध्ये आतापर्यंत धावफलकावर अगदी फुलतंय 42 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. विजयासाठी 12 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आहे. कळम वर्सेस राई अशा दोन संघांमध्ये घमासान काटे की टक्कर. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कशमकश मुकाबला, काटे की टक्कर. यावेळेला ऑन साइडला तनीचा फटका हुक केले आणि 6 धावांमध्ये बुक करत असताना अगदी जबरदस्त फटका होता. विजय स्मृती टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचंय. विजय स्मृती टीमचे कॅप्टन कुठे असतील तर लगेच आपण रेडी राहायचंय. रिपोर्टिंग करा लगेच. काय फटका खेळला होता. हुकचा फटका अगदी टायमिंगच्या जोरावर तनिष खेळत असताना प्रत्येक घरात तनिष सध्या ही जोडी फेम होत असताना पाहायला मिळते. प्रत्येक प्रेक्षकांच्या, आमच्या कोळी बांधवांच्या हृदयात मात्र ज्यांनी स्थान कोरलंय त्यांच्या बॅटिंगने. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला तनीचा फटका फसलाय. हा झेल महत्वपूर्ण असेल. अर्जुन आडे पुढे सरसावेल आणि इथे मात्र कोणती चूक करणार नाहीये. झेल घेतल्यानंतर सुद्धा सेलिब्रेशन करणार नाही, कारण त्यांनी गोलंदाजीमध्ये तेवढ्याच धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे त्यांना माहिती आहे की इथून मॅच थोडीशी दूर चालले, परंतु इथून मॅच अजून सुद्धा जवळ येऊ शकते. त्यासाठी चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग या दोन गोष्टी कराव्या लागतील. परंतु प्रतीक गरज सारखा खेळाडू ही मॅच सोडणारा नाहीये. नेव्हर गिव्ह अप, कधी हार न मानणारा खेळाडू. आणि इथून मात्र चांगली बॅटिंग करत असताना तनिष सध्या पाहायला मिळाला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मृदुलजी मॅच रफ अँड टफ आणि पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. नाही, ह्या प्रकारच्या मॅच अगोदर देखील आपण पाहिल्या होत्या. म्हणजे भक्तराज क्रिकेट क्लबची ती स्पर्धा 1 चेंडू 6 धावींची गरज प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळी देतोय. 1 चेंडू 6 धावींची गरज. समोर सनी स्पोर्ट्स, समोर स्टार बॉईज आयोजक आहेत, परंतु त्यावेळेला प्रमोद लिली स्ट्राईक एंडला उभं होता. एकामध्ये 6 धावा आपण पाहिल्या होत्या. या अगोदर पाठच्या रविवारचा सामना आपण पाहतो. 24 मध्ये 80चा पाठलाग होता आणि तो पाठलाग सामना आला होता. म्हणजे क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपण पाहतोय ना, ह्या खेळाला अनिश्चिततेचा खेळ म्हणून सातत्यानं आपण पाहतोय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आता 10 मध्ये 12 धावा धावफलकावर बनवायच्यात. मॅचचं पारडा थोडंसं एकतर्फ आहे, परंतु क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी देणं खऱ्या अर्थानं हे मूर्खपणाची गोष्ट संबोधली जाते. डेफिनेटली कोणी मात्र प्रेडिक्शन करू शकत नाही. चला घाई करा जरा, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. राईट टीम थोडंसं कॉपरेट करा आमच्या स्टार बॉईज परिपूर्ण आयोजकांना, कारण त्यांची इच्छा आहे की चांगले सामने मात्र झाले पाहिजेत उजेडातच. आणि बरोबर मात्र समुद्राचं पाणी येण्याच्या अगोदर यावेळेला विकेट. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. संकेत नका प्लीज. लगातार 2 बॉलवर 2 विकेट. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केले. अप्रतिम गोलंदाजी करत असताना चहूबाजूने मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षक, प्रो लिंक स्पोर्ट्सला जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आशिष घरत सध्या बॅटिंगसाठी येत असताना गेल्या वर्षात सुरूची बीच तर मात्र या खेळाडूने खूप गाजवलं होतं. तोच आशिष घरत सध्या पाहायला मिळतो. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, परंतु आता गोलंदाजाने जी गोलंदाजी केले. यशला आपण पाहत आहेत. यशने काय कमबॅक केलाय. मृदुलजी जबरदस्त गोलंदाजी करत असताना हॅट्रिक वर पोहोचलाय. सध्या हॅट्रिक घेईल का मॅच मध्ये, पुन्हा एकदा मात्र राईकरांना आणेल का याकडे लक्ष असेल. हॅट्रिक बॉल. यावेळेला चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. प्रतीक घरतवर निशाणा साधला होता. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते. सध्या तरी आपण पाहतायत 49. आता 8 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. मॅच होती कुठे, आली कुठे, सामना होता कुठे, आला कुठे, हे आहे क्रिकेट.
आणि आता प्रेक्षक राजा वर्ग देखील उलटी गिनती चालू आहे. 8 मध्ये 11 धावा धापाक्यावर बनवायच्या आहेत. 60चा पाठलाग आहे. 2 बॅटर मैदानाच्या आत. घरात कुटुंबीय आपण पाहतोय. म्हणजे अनेक जोड्या आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपण पाहिल्यात. ली बंधू असतील, मॅकमिलन बंधू आपण पाहिले, पठाण बंधू, पांड्या बंधू पाहिल्यात. आणि आता हे 2 घरत बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्या कळम गावाला, आपल्या ब्रह्मेश्वर कळम संघाला विजय मिळवून देणार का, ह्यावर प्रत्येकाची नजर आहे. परंतु दुसरीकडून यशनं काय कमबॅक करून दिलाय राव. ऍक्युरेसी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत होती, परंतु यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याला पाठवलंय दूर दूर. कर्तव्य आणि प्रतीक गरजच्या या षटकारासाठी मात्र त्यांनी काहीतरी त्यांना गिफ्ट दिलं. हेच क्रिकेट सांगतं. क्रिकेट पेक्षा कोणीही मोठा नाहीये. क्रिकेटमध्ये जेव्हा तुमचा परफॉर्मन्स तुम्ही क्लास दाखवता त्यावेळेला तुम्ही मोठे खेळाडू बनता, मोठ्या मंचाचे. असं नाहीये की मोठा फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनता, परंतु ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही संघाला, गावाला मात्र जरूर संकटातून बाहेर काढता तेव्हा विजयी बनता. स्टायलिश फिनिश. वाह, फायनलचं तिकीट मिळवलंय. कॉंग्रॅच्युलेशन ब्रह्मेश्वर कळम टीम अँड हार्ड लक जेम्स बॉन्ड राईट. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतील. विजय स्मृती टीमचे कॅप्टन आदित्य कदम आमच्या समवेत जोडले गेलेत. आदित्य, वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. एका साईडला आपण पाहत आहेत चिन्मयला आपण पाहू शकणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मिलिंदजी नाकू या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहू शकाल. चला, टॉस त्या ठिकाणी केला जाईल. जनाब